पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी इथं झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून बचाव कार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा सलग प्रयत्न करते. अत्याधुनिक कटर मशीनच्या मदतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवण्यात आला असून आता पहिल्या मजल्याचा स्लॅब पाडण्याचं काम सुरू आहे. दुर्घटनेनंतर एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 7 कामगार स्लॅबखाली अडकल्याची शक्यता असल्यानं शोध मोहीम अधिक सावधगिरीनं सुरू ठेवण्यात आली आहे. इमारतीचा उर्वरित ढाचा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बचाव पथकाला प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे लागते. मोठ्या कॉन्क्रीट स्लॅबमुळे जेसीबी किंवा जड यंत्रांचा वापर मर्यादित ठेवण्यात आला असून अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने स्लॅबचे तुकडे करून हटवले जातात. बचाव पथकानं दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवल्यानंतर आता पहिल्या मजल्यावरील अवशेष हटवण्याचं काम सुरू केलंय. या स्लॅबखाली बेपत्ता 7 कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रत्येक अवशेष काळजीपूर्वक हटवला जात असून कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे.